तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। आता हे तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते आपण बघूया। नमस्कार, अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आपण बरेच दिवसांनी भेटतोय। आता 2024 म्हटलं चला आपल्या चॅनल वर आपण सगळ्यांना भेटूया। सुरुवात आपण तिळगुळ खा आणि गोड गोड बोला अशी करूया। चला मग आता तिळगुळ बनवूया। मी अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत। डीमार्टचे स्वच्छ असतात, निवडायचं काम नाही आणि ओरिजिनल म्हणजे गावरान तीळ घेतलेले आहेत। हे दिसायला मळके दिसतात पण गावरान असल्यामुळे खूप चव असते त्याला आणि खायला पौष्टिक असतात। आणि हे तूप आहे, तूप थोडंसं 1 चमचा वापरायचं आहे आपल्याला। आणि हा वाटीभर गूळ आहे, हे मोठी वाटी अशी गूळ घ्यायचा अर्धा किलो तिळाला। तर आपण आता सुरुवात करूया। आपण कढी तापायला ठेवली आहे। कढी गरम होते तोपर्यंत आपण हे तीळ ओतायचे। हे स्वच्छ असल्यामुळे निवडायची गरज नाही। हे तीळ चांगले फुलेपर्यंत आपण भाजून घ्यायचे। ते चांगले तडातडा वाजतात फुलायला लागले की। हे बघा आवाज येतोय म्हणजे तीळ चांगले होत आले। 1 मिनिट परतायचे, झाले तीळ। तीळ भाजून तयार झालेत आपले। तीळ भाजून झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया। तीळ परातीत ओतून घ्यायचे आणि याच्यामध्ये 1 चमचा तूप ओतायचा। हे बघा, यांनी काय होतं, पाक व्यवस्थित होतो आणि लाडू व्यवस्थित होतात, फुटतात। म्हणजे असे लाडू कडक होत नाही, तुटतात पटकन। आपण या गुळाचा पाक तयार करूया। गूळ एकदम पातळ करायचा, त्याच्यात अजिबात गूळ राहिला नाही पाहिजे, असं पातळ झाला पाहिजे पूर्णपणे। गूळ पातळ झालेला आहे, हे बघा पूर्णपणे गूळ पातळ झालेला आहे। आता आपण याच्यात तीळ ओतायचे। आपण हे भाजलेले तीळ आहेत हे ओतायचे। हे बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। हा गूळ चिकीचा आहे त्याच्यामुळे जास्त होऊ द्यायची गरज नाहीये। पातळ गूळ झाला की लगेच तीळ ओतून घ्यायचे। हे बघा झालं, थोडंसं असं आपण असं गार करायला ठेवूया। उद्या थोडं 2 मिनिट थंड होऊ द्या। आपल्या हाताला सहन होते तेव्हा आपण त्याच्यामध्ये हात घालायचा। आता थोडं गार झालेले आपण बांधून बघूया। हे बघा वळता येतात छानपैकी। हे बघा हे बघा छान झालं ना तिळगुळाचा लाडू।
दाखवते का. मस्त लाडू बनतात, अशी पण छान लागतात आणि महिना 2 महिने हे घरात राहतात, खराब होत नाहीत, कारण गुळाचा पाक आपला चांगला झालेला असतो. आणि ह्या चिक्कीचा गुळ असल्यामुळे हे असे पक्के असे होत नाहीत, लगेच तुटतात. अशा प्रकारे आता आपण सगळे लाडू बनवून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे आपले मस्त सोप्यावर बसून असे लाडू आरामात बांधायचे, कारण वेळ लागतोच लाडू बांधायला. तर असं बसून आरामात बांधायचे. हे बघा, छानपैकी लाडू बनतात. बघा, अशा प्रकारे आपला हा शेवटचा लाडू असे बनून झालेले आहे. शेवटपर्यंत लाडू बांधले गेले. बघा, मस्त चिक्कीचा गुळ आणायचा, थोडा 1 चमचा तूप टाकायचं की लाडू तयार. हे बघा. आता हे लाडू बघा बघा कसे तुटतात. असे इझिली. हे बघा, असे लाडू तयार झाले पाहिजेत. म्हणजे हे कोणी म्हाताऱ्या माणसांनी खाल्ले तरी चालतात, आणि लहान मुलांनी खाल्ले तरी चालतात, आणि तरुण व्यक्तींनी खाल्ले तरी चालतात. सगळ्यांसाठी योग्य लाडू. तिळगुळ घ्या, गोड गोड बना.